Now we will see the next part, and that is probiotics. Now what is meant by probiotic? The probiotic are the live bacteria and yeast that are good for us, especially in our digestive system. We think that the germs are किंवा microorganisms are harmful to us. They cause many diseases, but this is not true. More, some bacteria are useful to us. Means that are some microorganism bacteria are useful. Means bacteria are of both types, good and bad bacteria. Good and bad bacteria. Probiotics are called as good or helpful bacteria. The helpful bacteria for us, they are called as probiotics. The probiotics are good or helpful bacteria, and they keep our elementary canal healthy. Probiotics keeps our elementary canal healthy. आता याच्यामध्ये प्रोबायोटिक्समध्ये आता व्हॉट फॉर प्रोबायोटिक्स फूड इज फेमस. आता प्रोबायोटिक फूड म्हणजे काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरियाज असणार आहेत. ईस्ट असेल, लाईव्ह बॅक्टेरियाज, मग लाईव्ह बॅक्टेरियाजमधला लॅक्टोबेसिलस केसाय हा लाईव्ह बॅक्टेरिया प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर ईस्ट. आता यांच्यापासून काय होणार आहे, ते त्याचा यूज किंवा ते ज्यावेळेस आपण कन्झ्युम करू, ते असलेले फूड ज्यावेळेस आपण कन्झ्युम करू, त्यावेळेला काय होणार आहे, दे आर हेल्पफुल टू अस. दे कीप अवर इंटेस्टाईन हेल्दी. आता हे प्रोबायोटिक फूड कशामध्ये असणार आहे किंवा कोणत्या कोणत्या ह्याच्यातून आपल्याला प्रोबायोटिक फूड मिळणार आहे, तर योगर्ट असेल, योगर्ट आहे. त्याचबरोबर अजूनही केफायर, जे तुम्ही डेअरी प्रॉडक्ट्स बघितले ह्याच्यामध्ये केफायर असेल, योगर्ट आहे. दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट प्रोबायोटिक फूड्स. मग केफायर मीन्स वॉट? केफर म्हणजे काय असणार आहे, तर केफर इज अ फर्मेंटेड मिल्क. फर्मेंटेड मिल्कला काय म्हटलेलं आहे, केफर म्हटलेलं आहे. आणि आता याच्यात प्रोबायोटिक्स हे जे आहेत त्याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरियाज, फॉर एक्झाम्पल लॅक्टोबेसिलस केसाय, आपल्याला हे कशामधून मिळणार आहे, तर जे योगर्ट आहे, जे काही डेअरी प्रॉडक्ट योगर्ट असेल त्याच्यामधून ते आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर फर्मेंटेड मिल्क म्हणजेच केफर, याच्यामधून सुद्धा ते मिळणार आहे. केफर हे काय आहे, फर्मेंटेड प्रोबायोटिक मिल्क ड्रिंक आहे एक, आणि त्याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक्स, ते प्रोबायोटिक फूडमध्ये येणार आहे. त्याचबरोबर काही फ्रूट्ससुद्धा आहेत की जे प्रोबायोटिक फूडमध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये बनाना आहे, कस्टर्ड ॲपल आहे. आता दीज आर ऑल्सो मिल्क प्रॉडक्ट्स. प्रोबायोटिक म्हणजे काय असणार आहेत, तर दे आर ऑल्सो मिल्क प्रॉडक्ट बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये मिल्क प्रॉडक्ट असणार आहेत ते एक प्रकारचे, आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, ॲक्टिव्ह बॅक्टेरियाज. आणि कोणते आहेत, लॅक्टोबेसिलस, त्याच्यानंतर ॲसिडोफिलस, लॅक्टोबेसिलस केसाय, बॅक्टेरियम बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम, त्याला बायोडोबॅक्टेरियम, बायफिडम, हे टाईप्स आहेत. लाईव्ह बॅक्टेरियाज कोणते असणार आहेत, तर त्याच्यामध्ये लॅक्टोबेसिलस आहे, ॲसिडोफिलस, लॅक्टोबेसिलस केसाय आणि बायोडोबॅक्टेरियम, बायफिडियम, हे वेगळे वेगळे बॅक्टेरियाज, लाईव्ह बॅक्टेरियाज किंवा ॲक्टिव्ह असणार आहेत. ॲक्टिव्ह बॅक्टेरियाज हे त्या प्रोबायोटिक फूडमध्ये प्रेझेंट असणार आहेत. आता दीज मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता हे कसे हेल्पफुल असणार आहेत, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे लाईव्ह बॅक्टेरियाज आहेत ते काय करणार आहेत, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. that is increase the population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes. आता इंटेस्टाईनमध्ये आपण इथं म्हटलं गुड बॅक्टेरियाज, आणखीन गुड बॅक्टेरियाज अँड बॅड बॅक्टेरियाज. मग ह्याच्यामध्ये प्रोबायोटिक फूड काय करणार आहे, दे इन्क्रीज द नंबर ऑफ किंवा दे इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर हेल्पफुल टू अस.
डायजेशनला हेल्पफुल असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचा काउंट इन्क्रीज करण्याचं काम प्रोबायोटिक फूड करणार आहे. आणि त्याचबरोबर जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत विच आर प्रेझेंट इन द इंटेस्टाईन, त्यांचा नंबर कमी करण्याचं काम, ते डिक्रीज करणं हे प्रोबायोटिक फूड सबस्टन्स किंवा प्रोबायोटिक्सचं फंक्शन असणार आहे. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत तर क्लस्टर्डियम हा हार्मफुल मायक्रोब आहे. द प्रोबायोटिक products are available in various forms like yogurt, केफर, त्याच्यानंतर साऊरकॉट म्हणजे काय आहे तर इट इज अ कॅबेज पिकल, त्याला काय म्हटलेलं आहे साऊरकॉट. डार्क चॉकलेट, मिसो सूप इट इज अ जॅपनीज सूप. त्याच्यानंतर पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गेल, सी फूड लाईक स्पायरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गे, हे काय आहेत मायक्रो अल्गे, त्याच्यामध्ये हे 3 येणार आहेत. म्हणजे ऑल दीज आर प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आणि त्यांच्यामधून आपल्याला काय मिळणार आहेत लाईव्ह बॅक्टेरियाज विच इन्क्रीज द which increase the helpful bacterias in digestion and decrease the number of harmful microorganisms. आता यांचे बेनिफिट्स काय आहेत तर हे त्यांचा यूज किंवा फंक्शन काय आहे, त्यांचं काम काय आहे तर प्रोबायोटिक जे लाईव्ह बॅक्टेरियाज असणार आहेत प्रोबायोटिकमध्ये ते काय करणार आहेत, दे इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग डायजेशन, आणखीन डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. म्हणजेच ते काय करणार आहेत, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम. इंटेस्टाईनमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्यांचा बॅलन्स करणं, म्हणजे हेल्पफुल मायक्रोब्सचा नंबर इन्क्रीज करणं आणि हार्मफुल मायक्रोब्सचा नंबर डिक्रीज करणं, हे काम कोणाचं असणार आहे, प्रोबायोटिक्स. आता वाय आर प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. आता दीज प्रोडक्ट्स फॉर्म्स, आता त्यांचा इम्पॉर्टन्स काय वाढलेला आहे, त्यांचा बेनिफिट काय आहे तर याच्यामध्ये काय करणार आहेत ते बॅक्टेरियाज, दीज प्रोडक्ट्स जे आहेत फॉर्म द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनालमध्ये. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. आता पहिल्यांदा प्रोबायोटिक प्रोडक्ट्स कोणते आहेत तर योगर्ट, केफायर, सॉरकाट, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, these are artificial sweeteners, microalgae, these are the probiotic products which maintain the balance of intestinal microorganisms. आता पहिल्यांदा त्यांचे बेनिफिट्स काय आहेत किंवा वाय दे हॅव गॉट मोर इम्पॉर्टन्स नावडेज. फर्स्ट ऑफ ऑल आता त्यांच्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स आहेत प्रोबायोटिक्समध्ये, These products forms the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improves resistance and lower the ill effect of harmful substances formed during metabolic activities. Useful microbes becomes inactive due to antibiotics. Probiotics makes them active again. आता यांचे बेनिफिट्स काय आहेत किंवा इम्पॉर्टन्स का आलेलं आहे त्यांना तर पहिल्यांदा दीज बॅक्टेरियाज, द कॉलनीज ऑफ युजफुल बॅक्टेरियाज आर फॉर्म्ड इन द एलिमेंटरी कॅनालमध्ये त्यांच्या कॉलनीज फॉर्म होणार आहेत. द नंबर ऑफ हार्मफुल मायक्रोब्स इज रिड्यूस्ड. नंबर ऑफ हार्मफुल मायक्रोब्स जे आहेत त्यांना ते रिड्यूस होणार आहेत. आणखीन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज त्यांची रिड्यूस करून हार्मफुल बॅक्टेरियाजला रिड्यूस करता येणार आहे. त्याच आणखीन काय करणार आहेत, थर्ड फंक्शन इम्प्रूव्ज द इम्प्रूव्ह करणार. प्रोबायोटिक्स इम्प्रूव्ज द रेझिस्टन्स अँड दे फाईट अगेन्स्ट द डिझिजेस. इम्प्रूव्ज द रेझिस्टन्स म्हणजे इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करणार आहेत.
अँड लोअर द इल इफेक्ट ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म्ड ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म झालेले आहेत त्याचे इल इफेक्ट किंवा बॅड इफेक्ट्स जे आहेत ते रिड्यूस केले जाणार आहेत. युजफुल मायक्रोब्स, आता जे युजफुल मायक्रोब्स आहेत ते युजफुल मायक्रोब्स काय होणार आहेत, इनॲक्टिव्ह होणार आहेत. ज्यावेळेस काही वेळेला आपल्याला अँटीबायोटिक्स घ्यायला लागतात, त्या अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं ते युजफुल मायक्रोब्स हे इनॲक्टिव्ह होणार आहेत. आणखीन मग ते पुन्हा ॲक्टिव्ह करणं, त्यांचा नंबर इन्क्रीज करणं, युजफुल मायक्रोब्सचा नंबर इन्क्रीज करणं, ते ॲक्टिव्ह करणं, हे काम प्रोबायोटिक्सचं असणार आहे. मग व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ प्रोबायोटिक्स, तर दिस प्रोबायोटिक प्रोडक्ट्स जे आहेत फॉर्म्स द कॉलनी ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनाल. सेकंड काय येणार आहे, दे कंट्रोल द मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. कोणते कंट्रोल होणार आहेत, म्हणजेच हार्मफुल बॅक्टेरियाज कमी होणार आहेत. आणखीन दे ऑल्सो इम्प्रूव्ज द रेजिस्टंट पॉवर किंवा इम्युनिटी पॉवर, इन्क्रीज द इम्युनिटी पॉवर, और काय म्हणायचं आहे, इम्प्रूव्ज द रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. अँड इट इफेक्ट्स द लोअर इट लोअर्स द इल इफेक्ट ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म्ड ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आणि अँटीबायोटिक्समुळं जे युजफुल मायक्रोब्स इनॲक्टिव्ह झालेले आहेत ते पुन्हा ॲक्टिव्ह करण्याचं काम प्रोबायोटिक्सचं असणार आहे. नावडेज प्रोबायोटिक्स आर यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. In the earlier class, you have prepared the solution of dry yeast for observation of yeast. Which substances is prepared by its use in commercial basis. आता ईस्टचा यूज करून कोणते प्रोडक्ट्स, फूड प्रोडक्ट्स आयटम्स फॉर्म केले जातात. कोणते सबस्टन्सेस फॉर्म केले जातात, ब्रेड, बेकरी प्रोडक्ट्स असेल, वाईन, बियर, हे ईस्टचा यूज करून केले जाणार आहेत, म्हणजेच फर्मेंटेशन प्रोसेस केले जाणार आहेत. तर नाव वी विल सी ब्रेड. डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरल्स. ब्रेड तयार करण्यासाठी सिरल्सचं पीठ तृणधान्यांपासून केला जाणार आहे, उदाहरणार्थ गहू. आता त्याचं पीठ जे तयार करायचं आहे, डफ इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग बेकर्स ईस्ट. त्याचं जे पीठ तयार करायचं आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, बेकर्स ईस्ट हे मिक्स केलं जातं. आता बेकर्स ईस्ट म्हणजे काय आहे, सॅक्रोमायसिस सायरोव्हिसाय हा ईस्ट आहे, बेकर्स ईस्टचं नेम आहे. वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल, सॉल्ट, वॉटर अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लोअर ॲड केले जाणार आहेत. आणि ड्यू टू फर्मेंटेशन, तिथं फर्मेंटेशन प्रोसेस होणार आहे ईस्टमुळं. आणखीन कार्बोहायड्रेट्स, ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, जे सिरल्स व्हीट फ्लोअरमध्ये, गव्हाच्या पिठामध्ये जे कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट आहेत त्यांचं काय होणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे ईस्टमुळं. शुगर इज कन्व्हर्टेड इन टू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. डफ रायझेस अप ड्यू टू कार्बन डायऑक्साईड अँड ब्रेड बिकम स्पॉन्जी. आता ब्रेड याच्यामध्ये बेकर्स ईस्ट यूज केलं जाणार आहे आणि फर्मेंटेशन प्रोसेसमुळं कार्बोहायड्रेट्सचं काय होणार आहे, फर्मेंटेशन, आणि त्याचं शुगर इज कन्व्हर्टेड इन टू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. द कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. It is available in dry granules form for domestic use. Yeast produced for commercial use contain various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive. The compressed yeast, आता कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये काय केलं जाणार आहे, कोणतं ईस्ट यूज केलं जाणार आहे, कॉम्प्रेस्ड ईस्ट यूज केलं जाणार आहे. इट इज अवेलेबल इन ड्राय अवेलेबल असेल, ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये असणार आहे. द कमर्शियल यूज, ईस्ट प्रोड्यूस्ड बाय कमर्शियल यूज कंटेन्स, आता ईस्ट जे तयार केलेलं आहे कमर्शियल यूजसाठी त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहेत, तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हॅरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स.
आणि याच्यामुळं जो ब्रेड तयार होणार आहे तो कसा असणार आहे, न्यूट्रिटिव्ह असणार आहे. त्याचं पोषक द्रव्य त्याच्यामध्ये चांगले असणार आहेत. इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटॅमॅट म्हणजेच ॲजिनोमोटो, what that are used in presently popular Chinese food are produced by microbial fermentation. मायक्रोबायल फर्मेंटेशनचे अजूनही कोणते प्रोडक्ट्स आहेत, विनेगर आहे, सोया सॉस आहे, अजिनोमोटो म्हणजेच काय आहे, मोनोसोडियम ग्लुटामेट, आणि हे चायनीज फूडमध्ये यूज केलं जातं. आणि हे तयार करण्यासाठी सुद्धा कोणती प्रोसेस यूज केलेली आहे, मायक्रोबायल फर्मेंटेशन प्रोसेस. आता वी विल सी द प्रोडक्शन ऑफ vinegar. Vinegar production. Vinegar is used in each country of the world to impart sour taste to food material and for preservation of pickles, sauce, ketchup, chutneys, etc. Chemically, vinegar is 4% acetic acid. The acetic acid, dilute acetic acid is called as vinegar. मग आता विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड त्याचं पर्सेंटेज किती असणार आहे, 4%. म्हणून 4% ॲसिटिक ॲसिड इज कॉल्ड ॲज विनेगर. विनेगरचा यूज कशासाठी होणार आहे, इट इज अ प्रिझर्वेटिव्ह आणि फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केलं जाणार आहे. इट ऑल्सो इम्पार्ट्स द सोअर टेस्ट. आता विनेगर तयार कसं केलं जाणार आहे, तर इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप्स, शुगर मोलॅसेस, स्टार्च ऑफ रूट्स विथ द हेल्प ऑफ ईस्ट. आणि ईस्टमुळं काय होणार आहे, आता ईस्ट कोणता घेतलेला आहे, सॅक्रोमायसेस सायरोव्हिनायसिस या ईस्टचा यूज करून काय केलं जाणार आहे, फर्मेंटेशन, कार्बन कंपाऊंडचं फर्मेंटेशन, आणि त्यामध्ये काय तयार होणार आहे, अल्कोहोल, इथेनॉल तयार होणार आहे. मग कोणाचं फर्मेंटेशन केलेलं आहे, कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्यूसमध्ये असलेला कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बोहायड्रेट्स जे आहे, फ्रूट ज्यूसमध्ये प्रेझेंट असलेले शुगर असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, मग या कार्बन कंपाऊंडचं काय होणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे ईस्टमुळं. मग मॅपल सिरप आहे, शुगर मोलॅसेस, त्याचबरोबर स्टार्च ऑफ रूट्स म्हणजे जे बटाटा असेल, रूट, अंडरग्राऊंड स्टेम, रूट यांच्यामध्ये स्टार्च जे प्रेझेंट असतं त्यांचं कशामध्ये कन्व्हर्शन केलं जाणार आहे, त्यांचं फर्मेंटेशन करून इथेनॉल हा तयार केला जाणार आहे. आता देन मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲझिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर आर मिक्स्ड विथ इथेनॉल. आता फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये तयार झालेला जो इथेनॉल आहे, जे फ्रूट ज्यूस आहे, त्या फ्रूट ज्यूसचं ईस्टमुळं झालेलं फर्मेंटेशन आणि त्याच्यामध्ये तयार झालेला इथेनॉल, त्या इथेनॉलमध्ये नंतर काय ॲड केलेलं आहे, स्ट्रेन्स ऑफ कोणते बॅक्टेरियाज ॲड केलेले आहेत, स्ट्रेन्स ऑफ ॲझिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर हे मिक्स करायचे फॉर इट्स मायक्रोबाईल डिग्रेडेशन. मग तिथे मायक्रोबाईल डिकम्पोजिशन तिथं होणार आहे. ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड थ्रू इट. आता इथेनॉल जो आहे ते इथेनॉलमध्ये बॅक्टेरियाज स्ट्रेन्स लाईक ॲझिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर ॲड केल्यावरती त्यांचं मायक्रोबाईल डिग्रेडेशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स कोणते फॉर्म होणार आहेत, ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड थ्रू इट. तर जे मिळालेलं ॲसिटिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये द ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर बाय रेरिफॅक्शन मेथडनं ॲसिटिक ॲसिड आणि जे काय तयार झालेले बाय प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यापासून वेगळं केलं जाणार आहे. ॲसिटिक ॲसिड इज ब्लीच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फायरोसायनाइड अँड देन इट इज पाश्चराइज्ड and finally very small quantity of sulfur dioxide gas is mixed to it to produce vinegar. विनेगर हे कमर्शियली विनेगर कसं प्रोड्यूस केलं जाणार आहे, तर ॲसिटिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड कोणापासून मिळवलं जाणार आहे, इथेनॉलमध्ये ॲझिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर्स
ॲड केल्यावरती मायक्रोबायल डिग्रेडेशन होणार आहे इथेनॉलचं आणि त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट फॉर्म होतो ॲसिटिक ॲसिड. इट इज सेपरेटेड फ्रॉम द अदर बाय प्रोडक्ट्स बाय रॅरिफॅक्शन मेथड आणि दॅट ॲसिटिक ॲसिड इज ब्लीच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड आणि इट इज पाश्चराइज्ड. त्याच्यानंतर ते पाश्चराइज केलं जाणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस, सल्फर डायऑक्साईड गॅस इज मिक्स्ड अँड दस विनेगर इज फॉर्म्ड. मग तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो हाऊ विनेगर इज फॉर्म्ड. मग विनेगर फॉर्म करण्यासाठी काय केलं जाणार आहे तर फ्रूट ज्युसेस, जे काही व्हेरियस फ्रूट ज्युसेस आहेत, त्याचबरोबर मॅपल सिरप असेल, शुगर मोलॅसेस असेल, स्टार्च ऑफ फ्रूट्स असेल, यांचं काय केलं जाणार आहे फर्मेंटेशन केलं जाणार आहे. कुणाच्या मदतीनं केलं जाणार आहे ईस्टच्या मदतीनं फर्मेंटेशन होऊन इथेनॉल तयार, जो काही अल्कोहोल तयार होतो इथेनॉल, त्या इथेनॉलमध्ये बॅक्टेरियाजचे स्ट्रेन्स ॲड केले जातात. कोणते बॅक्टेरियाज ॲड केले जाणार आहेत ॲझिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर्स. हे ॲड केल्यानंतर मायक्रोबायल डिग्रेडेशन होणार आहे इथेनॉलचं. म्हणजेच तिथं केमिकल रिॲक्शन्स अजून होतील, डिकम्पोजिशन होणार आहे, मायक्रोबायल डिग्रेडेशन होईल. आणखीन ॲसिटिक ॲसिड अँड सम अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड. ॲसिटिक ॲसिड हे सेपरेट केलं जाणार आहे रेरिफॅक्शन मेथडनं आणि देन ॲसिटिक ॲसिड इज ब्लीच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड अँड पाश्चराइज केलं जाणार आहे आणि लास्ट स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स्ड विथ इट अँड दस द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इज कॉल्ड ॲज विनेगर. The soya sauce is produced by fermentation of the mixture of flours of wheat or rice and soybean with the help of the fungus Aspergillus orgazii. आता सोया सॉस जो आहे तो सोया सॉस हा सुद्धा काय आहे फर्मेंटेशन प्रोसेसमुळं तयार झालेला आहे. तर ते फर्मेंटेशन कोणाचं केलेलं आहे तर मिक्सचर ऑफ फ्लोअर्स, व्हीट फ्लोअर किंवा राईस फ्लोअर आणि सोयाबीन, गव्हाचं पीठ आणि सोयाबीन यांचं पीठ किंवा राईस आणि सोयाबीन, तांदूळ आणखीन सोयाबीन यांच्या पिठाचं काय करायचं आहे फर्मेंटेशन केलं जातं. आणि हे फर्मेंटेशन करण्यासाठी इथं काय यूज केलेलं आहे फंगस यूज केलेला आहे एक. आणि कोणता फंगस आहे ॲस्परजिलस ओरॅझी. या फंगसमुळं काय होणार आहे सोया सॉस तयार होणार आहे. आता इथं प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस. आता काही बिवरेजेस आहेत. मग कोणते बिवरेज म्हणजे काय जे पेय असतं जे आपण पितो, ड्रिंक्स आहेत वेगवेगळे, मग त्यांना काय म्हटलेलं आहे बिवरेजेस. वॉटर आहे, टी, कॉफी हे काय आहेत वेगवेगळे बिवरेजेस आहेत. इथं नेम्स आहेत बिवरेजेसचे कॉफी, कोको, वाईन, सायडर. हे बिवरेजेस जे आहेत ते तयार कोणत्या फ्रूट्सपासून केले जातात, कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये यूज केला जाणार आहे आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज काय आहे ते या चार्टमध्ये दिलेलं आहे. आता कॅफे अरेबिका हे जे फ्रूट आहे याच्यापासून काय तयार होणार आहे कॉफी तयार होणार आहे. आता त्याचे सीड्स घेतले जातात, त्या फ्रूटचे सीड्स. द सेपरेशन ऑफ सीड्स फ्रॉम फ्रूट हे करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होणार आहे. आणि कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होणार आहे लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज कशासाठी होणार आहे टू सेपरेट द सीड्स फ्रॉम द फ्रूट्स. आणि त्याच्यामुळं जे बिवरेज तयार होतं ते कोणतं आहे कॉफी. त्याच्यानंतर थिओब्रोमा कोके याच्यापासून आता ह्या फ्रूटचे काय होणार आहेत या फ्रूटपासून कोको तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जाणार आहेत तर कॅन्डिडा, सॅक्रोमायसेस, त्याच्यानंतर हॅन्सॅन्युला आणि पिचिया हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जाणार आहेत. आणि कशासाठी यूज होणार आहेत तर सीड्सपासून फ्रूट म्हणजे सेपरेशन ऑफ सीड्स फ्रॉम फ्रूट करण्यासाठी. आणि कोणतं बिवरेज तयार होणार आहे कोको. त्याच्यानंतर ग्रेप्स या फ्रूटपासून वाईन तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये सायक्रोमायसेस, क्रिवॅसिस यांचा यूज केला जातो, ह्या ईस्टचा यूज केला जातो. आणि तिथं त्या ग्रेप्स ज्यूसचं काय केलं जाणार आहे
आता हा मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय आहे, तर फर्मेंटेशन ऑफ ज्यूसचं फर्मेंटेशन केलं जाणार आहे आणि त्याचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, वाईनमध्ये होणार आहे. तसंच ॲपल या फ्रूटपासून सायडर तयार केलं जातं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ईस्ट कोणता यूज केला जाणार आहे, सायक्रोमायसेस क्रिवायसिया हा यूज केला जाणार आहे. आणि फर्मेंटेशन ऑफ ज्यूसचं काम किंवा त्याचा रोल जे आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचं फंक्शन काय आहे, तर ज्यूसचं फर्मेंटेशन करणं. अशा प्रकारे तुम्हाला इथं काही बिवरेजेस, दीज आर द नेम्स ऑफ बिवरेजेस आणि कोणत्या फ्रुट्सपासून ते तयार केले जाणार आहेत, त्याचबरोबर कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज होतात आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय आहे, हा चार्ट रिवाईज करा. फिल द चार्ट किंवा कंप्लीट द चार्ट याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट, आता विच फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय एन्झाईम सिक्रिएटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एन्झाईम सिक्रिएट होत असतात. मग एन्झाईम्स काय करणार आहेत, तर एन्झाईम्स जे सिक्रिएट होणार आहेत डिफरंट ग्लँड्सच्या प्रेझेंट आहेत. मग सलायव्हरी ग्लँड्स आहेत, गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत, इंटेस्टायनल, लिव्हर, पॅनक्रियाज या ज्या काय डिफरंट ग्लँड्स आहेत त्यांच्यामधून काय केले जाणार आहेत, एन्झाईम्स सिक्रिएट होतात डायजेशनसाठी हेल्पफुल असलेले ग्लँड्स. मग त्या एन्झाईम्स त्याचा यूज काय होणार आहेत, तर दे कन्व्हर्ट. आता फंक्शन काय आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं, तर जे काही कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस आहेत त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे, सिम्पलर फॉर्ममध्ये करायचं आहे. सिम्पलर फॉर्म म्हणजे सिम्पलर फॉर्ममध्ये करायचं आहे आणि ते सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं फूड हे कशामध्ये ॲब्सॉर्ब केलं जाणार आहे, ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब करून सगळ्या बॉडीजला पुरवलं जाणार आहे. म्हणजे एन्झाईम्स जे आहेत ते एन्झाईम्स ग्लँड्समधून सिक्रिएट होणार आहेत. जे काही डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीमला एसोसिएट करणारे, हेल्प करणारे ग्लँड्स, त्यांच्यामधून ते सिक्रिएट होणार आहेत आणि त्यांचं फंक्शन काय आहे, ते कन्व्हर्ट द कॉम्प्लेक्स फूड कंपाऊंड्स इनटू सिम्पलर ॲब्सॉरेबल सबस्टन्सेस आणि ह्याचं कन्व्हर्शन एन्झायमॅटिक होणार आहे. आता याच्यात गिव नेम्स ऑफ सम सच एन्झाईम्स. आता एन्झाईम्स प्रेझेंट कोणते कोणते आहेत किंवा कोणते एन्झाईम्स यूज होतात, तर स्टमकमध्ये आहे, पेप्सिन आहे, रेनिन आहे, इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असलेले पेप्टिडाइज हे आहेत, पॅनक्रियाजमध्ये असलेले अमायलेज, ट्रिप्सिन, त्याच्यानंतर लायपेज. दीज आर द डिफरंट एन्झाईम्स आणि हे एन्झायमॅटिक ॲक्शन्स होऊन कॉम्प्लेक्स फूड इज कन्व्हर्टेड इन टू सिम्पलर फॉर्म. आता मायक्रोबाईल एन्झाईम्स पुढचा पार्ट कोणता बघायचा आहे, मायक्रोबाईल एन्झाईम्स. नावडे इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटॅलिस्ट मायक्रोबाईल एन्झाईम्स आर यूज्ड इन केमिकल इंडस्ट्री. आता कॅटॅलिस्टचा यूज काय असतो, कॅटॅलिस्ट डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन बट इट इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ड्यू टू इट्स प्रेझेन्स. मग तसं केमिकल कॅटॅलिस्टच्या ऐवजी आता कोणते यूज केले जातात, मायक्रोबाईल एन्झाईम्सचा यूज करून. म्हणजे मायक्रोबाईल एन्झाईम्स आर used as chemical catalyst in different chemical industries. These enzymes are active at low temperature. आता हे काय आहेत, केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल कॅटॅलिस्टच्या किंवा त्याचं ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रोबाईल एन्झाईम्स ओव्हर केमिकल कॅटॅलिस्ट किंवा मायक्रोबाईल एन्झाईम्सचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत, बेनिफिट्स कोणते आहेत, तर दे आर ॲक्टिव्ह ॲट लोअर टेम्परेचर. ते लोअर टेम्परेचरला काय असणार आहेत, ॲक्टिव्ह असणार आहेत. pH अँड प्रेशर म्हणजे लोअर टेम्परेचर, लोअर pH आणि लोअर प्रेशरला ते काय असणार आहेत, ॲक्टिव्ह. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. आता लोअर टेम्परेचरला ते ॲक्टिव्ह असणार आहेत म्हणून एनर्जी सेव्ह केली जाणार आहे. त्याचबरोबर जे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात इंडस्ट्रीमध्ये, जे काही प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी जे व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात त्यांचं इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स यूज करायला लागतात. म्हणजेच ते इन्स्ट्रुमेंट्स काय होणार आहेत, यूज करून म्हणजे जिथं केमिकल कॅटॅलिस्ट यूज केला जातो तिथं जे इन्स्ट्रुमेंट्स यूज करायचे ते कसे असणार आहेत, इरोजन प्रूफ असणार आहेत. म्हणजेच त्यांचं कोरोजन होणार नाही, त्याचं ते थिन होत जाणार नाहीत, म्हणजे त्यांचं इरोजन होणार नाही. मग असंच इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स लागत होते. मग तसं एन्झायमॅटिक मायक्रोबाईल एन्झाईम्सचा कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला तर असं इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स
याची गरज लागत नाही. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म्ड. आता एन्झाईम्स जर यूज केले तर स्पेसिफिक प्रोसेस कॅरी आउट होणार आहे आणि जे अननेसेसरी बाय प्रॉडक्ट्स जे फॉर्म होत होते ते फॉर्म होणार नाहीत आणि ते फॉर्म होणार नाहीत ड्यू टू विच द एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन इज मिनिमाइज. म्हणजे जो प्रॉडक्ट फॉर्म करायचा आहे तो मोस्ट प्युअर फॉर्ममध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये जे अनवॉन्टेड सबस्टन्सेस जे तयार होतात केमिकल कॅटालिस्टचा यूज केल्यावरती, केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रॉडक्ट फॉर्म करायचा आहे तो प्रॉडक्ट हा काय मिळणार आहे, मायक्रोबायल एन्झाईम्सचा यूज केल्यावरती तो प्रॉडक्ट हा मोर प्युअर फॉर्ममध्ये मिळणार आहे. अनवॉन्टेड सबस्टन्सेस आर नॉट फॉर्म्ड आणि देअरफोर त्याच्या प्युरिफिकेशनचा जो एक्सपेन्स असणार आहे, खर्च असणार आहे, तो कमी होणार आहे. हे आहेत फायदे आहेत मायक्रोबायल एन्झाईम्स यूज केल्यामुळं होणारे फायदे. इन केस ऑफ मायक्रोबायल एन्झायमॅटिक ॲक्शन, इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड. आता मायक्रोबायल एन्झायमॅटिक ॲक्शन्स ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस काय होणार आहेत, जे काही वेस्ट मटेरियल फॉर्म होतं ते इलिमिनेट अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल अवॉइड होणार आहे, ते तयार होणार नाहीत. अँड एन्झाईम्स कॅन बी रियूज्ड. तो एन्झाईम पुन्हा पुन्हा काय होणार आहे, रियूज करता येणार आहे. म्हणजे तो एन्झाईम रियूज करता येणार आहे. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. त्यांना काय म्हटलेलं आहे, इको फ्रेंडली होणार आहेत. म्हणजे एन्झायमॅटिक रिॲक्शन्स होत असताना जे काही डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल असेल, इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल हे अवॉइड होणार आहे, ते तयार होणार नाहीत आणि त्याच्यामुळं एन्झाईम्स कॅन बी रियूज्ड. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. तसे एन्झाईम्स काय असणार आहेत, इको फ्रेंडली असणार आहेत. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाईम्स आर. आता काही मायक्रोबायल एन्झाईम्सचे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्हाला राईट मायक्रोबायल एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाईम्स विचारलं जातं. त्यावेळेस कोणते आहेत, ऑक्सिडो रिडक्टेसिस, त्याच्यानंतर ट्रान्सफरेसिस, हायड्रोलायसिस, लायासिस, आयसोमॅरासिस आणि लिगॅसिस हे काय आहेत, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाईम्स. मायक्रोबायल एन्झाईम्सचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत तर ऑक्सिडो रिडक्टेसिस, ट्रान्सफरेसिस, हायड्रोलायसिस, लायासिस, आयसोमेरॅसिस आणखीन लिगॅसिस हे काय आहेत, एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाईम्स. द प्रोसेस ऑफ dirt or mock removal occurs at low temperature due to mixing of enzymes with detergents. आता इंडस्ट्रियल यूज त्याचा मायक्रोबायल एन्झाईम्सचा काय असणार आहे, इंडस्ट्रियल यूज कोणता असणार आहे तर द प्रोसेस ऑफ डर्ट रिमूव्हल occurs at low temperature due to mixing the enzymes with detergents. Glucose and fructose syrups can be obtained from corn flour by action of enzymes obtained from bacilli and streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, paper. आता याच्यामध्ये मायक्रोबायल एन्झाईम्सचा यूज कुठे कुठे केला जाणार आहे तर त्याच्यामध्ये कोणते आहेत, डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये यूज केला जाणार आहे. त्याचबरोबर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप्स ते तयार केले सिरप कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्न फ्लोअर. मक्याचं पीठ जे असतं मक्यापासून काय तयार होणार आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप तयार करता येणार आहेत आणि तिथं मायक्रोबायल एन्झाईम्स by the action of enzymes obtained from bacilli and streptomycin. Microbial enzymes are used in various industries. कोणते कोणते इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज होणार आहे तर त्याच्यामध्ये चीज,
त्याच्यानंतर प्लांट एक्स्ट्रॅक्ट, जी काही वनस्पतींचे काढा तयार, वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट मिळवला जातो, म्हणजे काढा तयार करणं त्यांचे. टेक्स्टाईलमध्ये, लेदर इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, त्याच्यामध्ये तिथं यूज केला जाणार आहे. मायक्रोबाईल एन्झाईम्सचा यूज पहिला आहे डिटर्जंट्समध्ये यूज डिटर्जंटच्या इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. आणि कशासाठी आहे तर क्लिनिंग पर्पज आहे, डर्ट रिमूव्ह करणं, क्लिनिंग प्रोसेस आणि रिमूव्हल ऑफ डर्ट ॲट लो टेम्परेचर. म्हणजे डिटर्जंटमध्ये त्याचा यूज कसा होणार आहे, लो टेम्परेचरलाच जी काही डर्ट असेल ती डर्ट रिमूव्ह होऊन जाणार आहे. डिटर्जंटबरोबर हे मायक्रोबाईल एन्झाईम्स जे आहेत ते एन्झाईम्स जर मिक्स केले, डिटर्जंटबरोबर जे जर मिक्स केले तर डिटर्जंटचं काम काय असतं तर ते डर्ट रिमूव्ह करतात. मग त्याची ॲक्शन लो टेम्परेचरला करण्यासाठी त्याच्यामध्ये काय ॲड केलं जातं, डिटर्जंटबरोबर एन्झाईम्स पण ॲड केले तर ते लो टेम्परेचरला क्लिनिंग करायचं काम, डर्ट रिमूव्ह करायचं काम होणार आहे. त्याच्यानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप्स जे आहेत ते कॉर्नफ्लॉवरपासून तयार केले जाणार आहेत. हे काय आहेत, दीज आर द युजेस ऑफ मायक्रोबाईल एन्झाईम्स इन इंडस्ट्री. कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज केला जातो, म्हणजे हे डिटर्जंटमध्ये एन्झाईम्सचा यूज केला. इफ डिटर्जंट्स आर मिक्स्ड विथ एन्झाईम्स काय होणार आहेत, द प्रोसेस ऑफ क्लिनिंग द क्लोथ्स टेक्स प्लेस ॲट लोअर टेम्परेचर. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज, चीज असेल इंडस्ट्री, प्लांट एक्स्ट्रॅक्ट इंडस्ट्री, टेक्स्टाईल, लेदर, पेपर, या सगळ्या व्हेरियस इंडस्ट्रीजमध्ये मायक्रोबाईल एन्झाईम्सचा यूज केला जातो. नाव वी विल सी आता इथं तुम्हाला द फूड मटेरियल लाईक कोल्ड ड्रिंक्स असेल, आईस्क्रीम्स असेल, केक, ज्यूस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. वेदर दीज कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डिराईव्ड फ्रॉम फ्रूट्स. आता जे यूज केलेले फूड कलर्स आहेत, फ्लेवर्स आहेत, ते ॲक्च्युअली फ्रूट्सपासून डिराईव्ह केलेले असतात का, तर काही ठिकाणी काय होणार आहेत, ते फ्रूट्सपासून डायरेक्टली यूज केले जाणार आहेत. पण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला यूज करायचं आहे तिथे काय केले जाणार आहेत, सिंथेटिक किंवा केमिकल्स आर ऑल्सो यूज्ड. म्हणजे केमिकल्सचा यूज, सिंथेटिक केमिकल्सचा यूज केला जाणार आहे फॉर कलर्स अँड फ्लेवर्स. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. आता या चार्टमध्ये काय केलेलं आहे, ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स, द रोल ऑफ युजफुल अँड द मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. हा एक चार्ट दिलेला आहे. आता या चार्टमध्ये काय आहे तर हे काय आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. ॲमिनो ॲसिड्स म्हणजे काय आहेत, हे डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड्स. आणि ते ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार करण्यासाठी ते कुणापासून तयार केले जातात आणि ते काय तयार करताना कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो आणि त्याचा यूज काय आहे, म्हणजे जे काही ॲसिड तयार केले त्याचा यूज कशासाठी होणार आहे, हा एक चार्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड्स इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स, म्हणजे व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्समध्ये जे काही ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज केले जातात ते तयार करण्यासाठी कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज होणार आहेत आणि ते कुणापासून तयार होणार आहेत, हा चार्ट इथं दिला आहे. आणि त्याचा यूज काय आहे ते इथं पुढं दिलेलं आहे. मग पहिला कोणता आहे, एल ग्लुटॅमिक ॲसिड. आता त्याचा तयार किंवा कोणापासून तो तयार होणार आहे, सोर्स काय आहे तर शुगर अँड बीट मोलॅसिस अमोनिया सॉल्ट. आता शुगर अँड बीट मोलॅसिस म्हणजे ऊस आणखीन बीट जे आहे त्यांच्यापासून शुगर तयार केल्यानंतर जो काही त्यांचा राहिलेला भाग असणार आहे ऊसाचा, मोलॅसिस जे आहेत म्हणजे त्याच्यामधून रस काढून झाल्यानंतर राहिलेला जो रेसिड्यू आहे त्याला काय म्हटलेलं आहे, मोलॅसिस. आणि त्याचा यूज अमोनिया आणि सॉल्ट यांच्यापासून एल ग्लुटॅमिक ॲसिड तयार केलं जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जाणार आहे तर ब्रेव्ही बॅक्टेरियम, आणखीन कोर्नोबॅक्टेरियम आणि ब्रेव्ही बॅक्टेरियमचा यूज हा शुगर आणि बीट मोलॅसिस अमोनिया सॉल्ट यांच्यावरती
त्यांचं फर्मेंटेशन होणार किंवा त्यांचं फर्मेंटेशन होऊन कोणता ॲसिड तयार होणार आहे किंवा एन्झायमॅटिक ॲक्शन ह्याच्यावरती होणार आहे. मायक्रोबायल एन्झायमॅटिक ॲक्शन होऊन एल ग्लुटॅमिक ॲसिड फॉर्म होणार आहे आणि इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटॅमेट म्हणजेच ॲजिनोमोटो तयार करण्यासाठी होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा ॲमिनो ॲसिड कोणता आहे? सायट्रिक ॲसिड. आता हे तयार सोर्स कोणता आहे? तर शुगर मोलॅसिस सॉल्ट आणि त्याच्यामध्ये कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम यूज होणार आहे, कुठला वापरला जाणार आहे? तर एस्पॅरजिलस नायजर हा फंगस यूज केला जाणार आहे. एस्पॅरजिलस नायजर हा फंगस एक प्रकारचा तो यूज केला जाणार आहे आणि त्याच्यापासून सायट्रिक ॲसिड तयार होणार आहे. आणि सायट्रिक ॲसिडचा यूज कुठे होणार आहे? इट इज यूज्ड इन डिफरंट ड्रिंक्स, टॉफीजमध्ये होणार आहे, चॉकलेट प्रोडक्शन, चॉकलेट प्रोडक्शनमध्ये कोणतं ऑर्गॅनिक ॲसिड यूज होणार आहे? सायट्रिक ॲसिड तयार करण्यासाठी सोर्स कोणता आहे? शुगर मोलॅसिस अँड सॉल्ट. आणि कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये भाग घेणार आहे? तर एस्पॅरजिलस नायजर. त्याचबरोबर थर्ड ऑर्गॅनिक ॲसिड इथं दिलं आहे ग्लुकॉनिक ॲसिड. आणि ग्लुकॉनिक ॲसिड तयार करण्यासाठी सोर्स कोणता आहे? ग्लुकोज कॉर्न स्टिप लिकर म्हणजे कॉर्न म्हणजे मक्यापासून जी तयार होणारे आहे स्टेप लिकर, ग्लुकोज यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं म्हणजे ग्लुकोज कॉर्न स्टिप लिकर हा सोर्स असणार आहे. आणि कोणता फंगस मायक्रोब तिथं यूज होणार आहे? तर एस्पॅरजिलस नायजर. आणि त्याच्यापासून ग्लुकोनिक ॲसिड तयार होणार आहे आणि त्याचा यूज कुठे होणार आहे? तर प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. त्याच्यानंतर थर्ड आहे लॅक्टिक ॲसिड. सोर्स आहे मोलॅसिस कॉर्न स्टेप लिकर. आणि कोणते मायक्रोब्स यूज होणार आहेत? लॅक्टोबेसिलस डेलब्र्युकी हे यूज होणार आहे. आणि लॅक्टिक ॲसिडचा यूज कुठे होणार आहे? तर सोर्स ऑफ नायट्रोजन प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्समध्ये होणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे इटॅकोनिक ॲसिड. आणि याचा सोर्स आहे मोलॅसिस कॉर्न स्टेप लिकर. आणि मायक्रोब कोणता यूज होणार आहे? एस्पॅरजिलस इटॅकोनस. आणि त्याचा यूज कुठे होणार आहे? पेपर इंडस्ट्री, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, गम प्रोडक्शनमध्ये होणार आहे. आता याच्यानंतर तुम्हाला इथं व्हॉट इज अ झॅन्थन गम दॅट इम्पार्ट थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम. आता याच्यामध्ये झॅन्थम गम जो आहे हा पदार्थ काय करणार आहे? जे काही आईस्क्रीम्स असतील, पुडिंग, चॉकलेट, मिल्कशेक असतील, चॉकलेट ड्रिंक्स असतील, इन्स्टंट सूप आहे, त्यांना डेन्सपणा आणण्यासाठी, डेन्स म्हणजे काय? दाटपणा आणण्यासाठी यूज केलं जाणार आहे किंवा थिक करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. मग धिस गम इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनस स्पीसेस हे जे मायक्रोब्स आहेत त्याचा कोणावरती फर्मेंटेशन होणार आहे? स्टार्च अँड मोलॅसिस याच्यावरती यांचं फर्मेंटेशन होणार आहे. झॅन्थोमोनस या मायक्रोब्समुळं फर्मेंटेशन होऊन झॅन्थम गम फॉर्म होणार आहे. आणि हा झॅन्थम गम काय करणार आहे? इम्पार्ट थिकनेस म्हणजे घट्टपणा देणार आहे, दाटपणा देणार आहे व्हेरियस फूड आयटम्सला. मग कोणते आहेत? आईस्क्रीम आहे, पुडिंग, चॉकलेट, मिल्कशेक असेल, चॉकलेट ड्रिंक्स यांना दाटपणा येण्याचं काम, ते घट्ट होण्याचं काम हे झॅन्थम गममुळे होणार आहे. आणि हा झॅन्थम गम हा केव्हा प्रोडक्ट तयार होणार आहे? बाय द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनसमुळं. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक सॉल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. आता झॅन्थम गम त्याची प्रॉपर्टी कोणती आहे? तो काय यूज होतो? तर तो त्याच्यामध्ये सॉल्युबिलिटी प्रॉपर्टी आहे. तो कोल्ड आणि हॉट वॉटरमध्ये सुद्धा लगेच काय होणार आहे? सॉल्युबल होणार आहे. हाय डेन्सिटी आहे त्याची, हे त्याच्या प्रॉपर्टीज. आणि या प्रॉपर्टीजमुळं तो या खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो झॅन्थम गम. इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट,
हाय क्वालिटी पेपर. आता झॅन्थम गमचे अजूनही कुठे यूज होतात, तर व्हॅरियस इंडस्ट्रीज अजूनही कोणत्या आहेत, तर पिगमेंट्स म्हणजे काय, द सबस्टन्सेस विच चेंज द कलर, म्हणजे कलर इंडस्ट्री जी आहे, पेंट्स असतील व्हॅरियस, तिथं त्याचा यूज होणार आहे. पिगमेंट्स त्यांना म्हटले. फर्टिलायझर्स, खत निर्मितीसाठी. विडीसाइड्स म्हणजे तणनाशकं जे आहेत. त्याच्यानंतर टेक्स्टाईल पिगमेंट्स म्हणजे जे काही क्लॉथ इंडस्ट्री आहे, कपडा त्याला रंग देण्याचं काम, त्याच्यामध्ये यूज होणार आहे. टूथपेस्टमध्ये यूज होणार आहे. आणि हाय क्वालिटी पेपर यांच्यामध्ये झॅन्थम गमचा यूज केला जाणार आहे. आता तुम्हाला इथं अजून एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये तुम्हाला सबस्टन्सेस ऑप्टेन बाय मायक्रोबाईल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. आता कोणते सबस्टन्सेस मायक्रोबाईल प्रोसेसमुळं तयार झाले ते या कॉलममध्ये तुम्हाला दिसतात. आणखीन त्यांचा रोल काय आहे, त्याचं ते यूज काय आहे ते पुढं दिलेलं आहे. त्यांचा रोल काय आहे. आता सबस्टन्सेस ऑप्टेन्ड बाय मायक्रोबाईल प्रोसेसेस कोणते आहेत, तर सिट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड हे आहेत. आणि त्यांचा रोल काय, टू इम्पार्ट ॲसिडिटी, म्हणजे ॲसिडिक प्रॉपर्टी इम्पार्ट करणं. ते इम्पार्ट म्हणजे देणं किंवा आणणं, म्हणून टू इम्पार्ट ॲसिडिटी. त्याच्यानंतर ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन, ट्रायप्टोफॅन हे जे आहेत यांचा यूज प्रोटीन बाइंडिंग म्हणून केला जातो. त्याच्यानंतर नायसिन अँड नाटामायसिन हे चा यूज मायक्रोबाईल मायक्रोबाईल रिस्ट्रिक्टर्स म्हणून होतो. त्याच्यानंतर एक्स्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी, त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12, B2 हे जे आहेत हे सुद्धा मायक्रोबाईल प्रोसेसमुळं तयार होणारे आहेत आणि त्यांचा यूज अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचा रोल ते प्ले करणार आहेत. त्याच्यानंतर बीटा कॅरोटीन, लायकोपेनेस, झॅन्थेसिस आणि ल्युटीन हे जे सबस्टन्सेस आहेत त्यांचा यूज इडिएबल कलरमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर पॉलिसायक्राइड्स आणि ग्लायकोलिपिड्स यांचा यूज इमल्सिफायर म्हणून होणार आहे. आता इमल्सिफायर म्हणजे काय असणार आहेत, तर अ सबस्टन्स दॅट इज ॲसिड ॲडेड टू द मिक्सचर ऑफ फूड टू मेक द different liquids or substances in them combine to form a स्मूथ मिक्सचर. इमल्सिफायर म्हणजे काय, तर ते ज्या फूडमध्ये ॲड होणार आहेत किंवा कुठल्या लिक्विडमध्ये ॲड केले तर जो काही तयार होणारा सबस्टन्स असणार आहे तो स्मूथ असणार आहे. इमल्सिफायर म्हणून ते काम करणार आहेत. त्याच्यानंतर व्हॅलिनिन, इथाइल ब्युटॅरेट हे फ्रूट फ्लेवर आहे. फ्रूट फ्लेवर हा कोणता आहे, हे हायड्रोकार्बन आहेत. त्याच्यानंतर पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स हे इसेन्स साठी ॲड होणार आहेत, यूज होणार आहे. त्यांचा रोल काय असणार आहे, इसेन्स. त्याच्यानंतर झायलिटॉल आणि एस्पॅरटेम हा आर्टिफिशियल स्वीटनर आणि लो कॅलरीज असलेला आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून यूज होणार आहे. आणि ह्याचा यूज कुठलं, जिथं शुगर जी आहे आपण नेहमी वापरतो ती त्याचा यूज न करता त्याच्याऐवजी हे प्रोडक्ट्स यूज केले तर काय होणार आहे, जे काही डायबेटीस पर्सन्स असतील त्यांना त्यांची शुगर किंवा त्याच्यासाठी त्याचा यूज होणार आहे. लो कॅलरीज असणार आहेत, आणखीन आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून ते यूज केले जाणार आहेत. आता हा चार्टसुद्धा कोरिलेशन असेल, मॅच द पेअर्स असेल तिथे विचारला जातो. त्याच्यामुळं हे नीट लक्षात घ्या. मायक्रोबाईल प्रोसेसमुळं तयार होणारे सबस्टन्सेस आणि त्यांचा रोल काय आहे हे मॅच द पेअरमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सो रीड धिस लेसन अँड रिवाइज.